चला दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये दाखल व्हा. अजून पहिला गट संपला नाहीये, लक्षात घ्या. मॅचच्या दिशेने जाऊयात. चला अंपायर्स मॅचला लगेच सुरुवात करून द्या. दोन्ही बॅटर दाखल झाले. बेस्ट ऑफ द बेस्ट जो जिंकेल तो फायनलमध्ये दाखल होईल, म्हणजे सेमीफायनलची मॅच आहे ही. सेमीफायनल क्रमांक 1. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटीलाबाद विपक्ष सर्वे 11 सर्वे. एका बाजूला ऋषी पाटील, दुसऱ्या बाजूला इंद्रजित पाटील. टॉस जिंकला सर्वे ना. दे वन द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. मारू 11 टीम यानंतर असेल, तदनंतर एकता मिरगाव टीम. मजा आली. सर्वे 11च्या पॅव्हिलियनमध्ये जर तुम्ही असता तर एवढा वर्षाव होत होता तिथे शब्दांचा. कोणत्या शब्दांचा, काय वर्षाव होत होता. कानातून रक्त आलं असतं. एवढे छान तिथे एक मजा होती. पण टेन्शनमध्ये टीम होतं, वातावरण टेन्शनचं होतं. हा मजा आली मॅच बघायला, अनुभवायला. मॅचच्या दिशेने जाऊयात. हे होतं हे या गोष्टी जेव्हा टीम एक वेगळ्या प्रवासात असतात तेव्हा या गोष्टी होतात. पॅव्हिलियनमधल्या हालचाली. यॉर्कर खोदून काढला. पहिला चेंडू अमित आहे, बेस्ट फिल्डर. चेंडू पकडला, फेकी चांगली आहे. मागील मॅचमध्ये अमितची गोलंदाजी चांगली राहिली. अमितनं ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली मागील मॅचमध्ये. पण कडवे टीमनं आज आव्हान खूप भारी दिलंय. म्हणजे एक चांगली झुंज कडवे टीमची राहिली. चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट्स, चांगला खेळ राहिला या टीमचा. यावेळी देखील बॅटच्या अगदी ओहो हो हो अनिकेत होता. सरपंच फेकलाय बघ, काय फेकलाय हा चेंडू. नशीब चेंडू सोबत तो गेला नाहीये. येस, इज अ लकी चॅम्प. सर्वेचा लकी चॅम्प आहे तो. खूप छान, चांगली मॅच आहे. चॅम्पियन टीम एका बाजूला. 48 टीम मधून चॅम्पियनच्या ट्रॉफीमध्ये हा संघ विजेता राहिला. म्हणजे तुम्ही तुमच्या नावाच्या पुढे चॅम्पियन लावू शकता. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आजच्या खेळ खेलो भाई. ओहो, फटका चांगला खेळून काढलाय, अगदी खेचून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला डिक्लेअर मध्ये जातोय हा चेंडू. एक सिंगल धाव. आज नवीवाडी टीम देखील इन ऍक्शन आहे. SCC नवीवाडी. सगळे चॅम्प आलेत नवीन जर्सी घेऊन. क्रिसमस बनवतात. ही भूमी संतांची नाही, सॅन्ताची, महापुरुषांची ही भूमी. मॅचच्या दिशेने जाऊयात. ओहो, बॅटच्या मिडल एजला कॅच पकडली अमितनं. अप्रतिम कॅच पकडली आहे. इट्स ओ युठी आउट. एक बडी फिश, एक मोठा मासा पकडलाय. अप्रतिम. अमितची फिल्डिंग चांगली राहिली. अमितची बॅटिंग, गोलंदाजी चांगली राहिली. व्हॉट अ मॅच. अप्रतिम. एक मोठा खेळाडू तुम्ही पकडला की सगळ्या टीम वरती दबाव येतो. अमितची फिल्डिंग दर्जेदार. कॅच मॅच टर्निंग पॉइंट राहते. कॅच पकडेगे तो मॅच भी पकडेगे. सूर्यकुमार यादवनं कॅच पकडली. भारताकडे वर्ल्ड कप आला. कॅचची व्हॅल्यू आहे ही, कॅचची किंमत आहे.
लॉफ केलाय. वॉट अ कॅच यार, वॉट अ कॅच. 2 चेंडू 2 विकेट. अक्षय शिंदे माघारी गेला, ऋषी पाटीलला माघारी पाठवलं. 2 धक्के दिलेत. धकधक. 1 to go. 1 चेंडू आता बाकी आहे. 3 ओव्हरची मॅच असेल. 6 चेंडू तुम्हाला टाकायचे. तदनंतर दाखल झाला हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती आता रवी बोरगे. गोलंदाजीसाठी हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती अप्रतिम कॅच पकडली दोघांनीही. सनी एका बाजूला, अमित दुसऱ्या बाजूला. ऋतुराज गोलंदाजी बॅटिंगसाठी दाखल झालाय. ऋतुराज पाटील. स्लोअर वन. गती परिवर्तन. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. धावा आहेत फक्त 3. विकेट घेतले 2. अप्रतिम गोलंदाजी रवी बोरगेची. काय गोलंदाजी राहिली आहे. 2 ओव्हर आता महत्वाचे आहेत. ओव्हर क्रमांक 2 सध्या गोलंदाजीसाठी दाखल होईल. गोलंदाजीसाठी ओमी ओव्हर क्रमांक 2 मध्ये महत्वाची स्पेल. इंद्रजित पाटील दादा अजूनही मैदानामध्ये तटस्थ उभा आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल दिलाय. शॉर्ट पॉइंटला सगळे महत्वाचे सचिन दादा बॅट्समन गेलेत माघारी. ऋषी पाटील गेला, तदनंतर इंद्रजित दादा गेला, अक्षय शिंदेला माघारी पाठवलं. 3 धक्के 3 विकेट 2 ओव्हरमध्ये 3 फलंदाज गारद केलेत. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड टीमला धक्के दिलेत आणि अखेरीस संघाचा महत्वाचा बॅट्समन दाखल झाला मैदानामध्ये. पप्पू पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. वा, अप्रतिम मॅच. 3 विकेट माघारी पाठवलेत. 3 फलंदाजांना धक्के दिलेत. सर्वे 11 सर्वे टीम. तुझा तो एक जो विजय असतो, तो एखादी मॅच तुझं जिंकली जिद्दीनं, तर टीम कॉन्फिडन्स मध्ये उतरते. एकाचा कॉन्फिडन्स दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला, आणि अशा वेळी 11 जणांनी विश्वासानं भरलेला संघ डेंजर दिसू लागतो. हो हो, फटका चांगला खेळलाय. कॅचचाही कॉल दिलाय आहे. खेळाडू कॅचही पकडली आहे. मुकादम पाटील यांना जावं लागेल. मोठी विकेट. दुर्गेश मैदानामध्ये येण्यासाठी आता तयार होईल. येस, दुर्गेशच येतोय. सर्वे 11 सर्वे टीमनं चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड टीमला थांबवलंय, ब्रेक लावलाय, आकडून ठेवलंय, जकडून ठेवलंय या टीमला. कॅचेस काय पकडलेत आज. कॅचेस पकडा. किती इम्पॉर्टंट राहिलेत कॅचेस. तुम्हाला भेटल्यानंतर प्रत्येक जण बोलेल व्यसन सोडा, दारू सोडा, गुटखा सोडा, तंबाखू सोडा, पण कॅच सोडा असं कोणी म्हणणार नाही. कॅच पकडा, मैदानामध्ये कॅच घ्या, तरच मॅच आहे. अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. धावा फक्त 3 आहे. 3 नाहीये, त्या फक्त 3 बोलू शकतो. चॅम्पियन DK स्पोर्ट्स टीमला एक पूर्णपणे चारी बाजूनी संकट आलेत. आता संकटाचे ढग उभे केलेत. ओ हो 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 हो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. अप्रतिम गोलंदाजी ओमीची. हा जो कॉन्फिडन्स आहे तो मागील मॅचच्या विजयानंतर आला. एक चांगल्या टीमला पराभूत केलं. कडवे टीमला चारी मुंडे चित करत असताना आता एक चांगला कॉन्फिडन्स घेऊन संघ उतरलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केलाय. दीपेशला कव्हर रिजनला. खेळाडू चेंडू गॅदर करेल, फेकेल
आडव्या अगदी पद्धतीने साइड थ्रो केलाय. एका सिंगल धाबेच्या मदतीने आता संघ 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. वन टू गो. पाच झालेत. आम्ही आहोत इकडे. 2 विकेट 2 डॉट 1 सिंगल. जा मॅच कडे. हो 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 यावेळी थोडंसं आपण पाहिलं तर थांबले गेलेत. जशी चेंडू टाकण्यासाठी पोझिशन घेतली तसं समजलं की कदाचित ओव्हर स्टेप जाऊ शकते आणि अशा वेळी थांबला हो मी. पुन्हा नव्यानं सुरुवात करतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल दिलाय. स्वतः गोलंदाज. कॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच नक्की होती कोणाची की अमर चेंडू खाली गेला नाहीये. कॅचसाठी तो आला नाहीये. ही कॅच अमरचीच होती कदाचित. हे बघा अंपायर. पहिल्या चेंडूला विकेट. हा मत ऐका ना. पहिल्या चेंडूला विकेट. दुसऱ्या चेंडूला विकेट. म्हणून म्हणलं तुम्ही शाळा शिका. बंक करू नका शाळा. हा प्रॉब्लेम होतो. चला टीम स्पीडअप घ्या. चला संघ स्पीडअप घ्या. शाळेत जायच्या टायमिंगला शाळेच्या मागे गेल्याने असंच होतं. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5. फक्त 5. इतिहास रेकॉर्ड असेही केले जातात. एक मोठा रेकॉर्डही असतो. इतिहास हा वेगळ्या पद्धतीने होतो. आतापर्यंत चॅम्पियन डीके स्पोर्टच्या कालखिल्डीमध्ये पूर्ण सीझन मध्ये इतिहासामध्ये हा सर्वात कमी स्कोर असेल त्यांचा. लफ केला जातोय. बॅटिंग करत असताना ऋतुराज सांगतोय चॅम्पियन है, चॅम्पियन की तरह लढेंगे. व्हॉट अ स्ट्रोक. कारण की हा फटका ऋषी पाटील सारखा खेळलाय पण त्याचा झेरॉक्स कॉपी ऋतुराजनं खेळलाय. कारण की ऋतुराजसाठी एक संधी आली आहे. जेव्हा संघामध्ये 2 महत्वाचे 4 महत्वाचे बॅट्समन असतात तुमच्यापर्यंत बॅटिंग येत नाही. अगर आपको चान्स मिळता तर त्या संधीचं सोनंही करून दाखवणं गरजेचं आहे. माना की यानंतरच्या मॅचमध्ये कदाचित तुझी लेवल आणखीन वर येऊ शकता. 1 डाऊन तुम्हाला उतरवलं जाऊ शकतं टीमकडून. अमितच्या समोर एक वेगळं संकट उभं आहे. ऋतुराज त्याचं नाव आहे. यावेळी देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खेळाडू चेंडू पडतोय. गॅदर केला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा आता कंप्लीट केल्या जातात. पाहता डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड टीम आता कौतुक करते बॅट्समन ऋतुराजचं. अंपायर सांगतील सिंगल आहे. 1 शॉट आहे. थँक्यू. अतिघाई 1 धाव कमी देई. लाईक अंपायरचं कौतुक करेल आम्ही. संघाची धावसंख्या आता 12 वरती आहे. 1 to 12. इट्स नॉट अ गुड टोटल. इज अ सॅटिस्फाईड टोटल. एक समाधानकारक धावसंख्या आहे. हो 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 जास्त बाहेर ठेवलाय. अवे फ्रॉम दी बॉडी. शरीराच्या बाहेर ठेवलाय. चांगला चेंडू नाहीये. व्हाईट बॉल. आता धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे. ओहो व्हॉट अ बॉल. फसवलं. गती पूर्ण कमी केली. बॅक ऑफ द हँड. फिंगर रोल केले. फ्लाइटेड होता आणि स्लो 1 होता. हा यॉर्कर करून घेतला. हेलिकॉप्टर बाहेर काढला. बॅटिंग पॅडच्या मधून चेंडू अगदी निघून जातोय. स्टंपवरती आदळला. विकेटचं पतन. ऋतुराज पाटील माघारी जातोय. अप्रतिम गोलंदाजी. चला आज का रील मिल गया अमित को. आजची रील भेटली अमितला.
चांगलं आहे गोलंदाजी अमितनं. मागील मॅच मध्ये देखील प्रभावशाली धावा थांबवल्या होत्या अमितनं. व्हॉट अ बॉल, लफ केला जातोय, बॅटच्या समोर दिलाय, निघून जाईल सीमा पार, येईल षटकार. अनिकेत आला, दे दनादन अनिकेत दाखल झाला. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 5 टू गो. संघाची धाव संख्या आहे तब्बल 19. 4 चेंडू झालेत, माफ करा 2 बाकी आहेत. येस, 4 चेंडू झालेत, 2 बाकी आहेत. डीके स्पोर्ट्स संघामध्ये खोलवरती गेलात तरी बॅट्समन आहेत हे त्यांनी सांगितलंय. 7व्या नंबरचाही फलंदाज बॅटिंग करू शकतो, खेळाडू बॅटिंग करू शकतो हे सांगितलं या टीमनं. लॉफ करण्याचा प्रयत्न, कॅचसाठी जाओ. व्हॉट एफर्ट्स, व्हॉट एफर्ट्स. सनी होता, काय एफर्ट्स दिलेत ओमीनं. व्हॉट एफर्ट्स ओमी. टीमसाठी एफर्ट्स होते, संघासाठी एफर्ट्स होते. ज्या टीम मधून मी खेळतो त्या टीमसाठी एफर्ट्स होते. माना की डिसिजन जाऊ की नको, त्यापेक्षा गेल्यानंतर डाईव्ह मारली ओमीनं, बाउंड्री अडवली त्यानं. कपडे स्वतः धुवायला ना, कपडे स्वतः धुवायला ना घरी. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी थोडासा बाहेर ठेवलायचा व्हाईट बॉल. मी आता माइक बंद करणार होतो, बोला हो गया इनिंग. अंपायर बोला रुको जरा सबर करो, वाईट आहे. ड्राइव्ह केलाय, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धावही पूर्ण केली आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय. अगदी धावा 3च आहेत आणि संघाची धावसंख्या पुढे जाते 25-26 धावेचा आव्हान. जाऊया टॉस साठी मारूळ टीम आणि दुसऱ्या बाजूला एकता मिरगाव संघ, या दोन्ही कॅप्टन्स करूया टॉस. वेलकम बोथ दी कॅप्टन्स. लगेच टॉस साठी जाऊयात आपण. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. एकता मिरगाव, विपक्ष. बॉल का? येस. अण्णा बॉलचा बॉक्स देऊ का अण्णा? बॉलचा बॉक्स देव. क्या चाहिए? बॉल या अन्ना, गिरीश का गाना सुनाव. चला बॉल द्या मैदानामध्ये, बॉक्स द्या पूर्ण. टॉस साठी या कॅप्टन मारू 11 आणि एकता मिरगाव टीम. मी विनंती करे अमोल दादा, प्लीज अमोल माने आपण टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. थँक्यू सो मच किरण मस्कर सर. एका बाजूला रवी आणि दुसऱ्या बाजूला MS. मारूळ 11 विपक्ष टीम एकता मिरगाव. हेड अँड टेल तुम्हाला दोघांना कॉल करायचा आहे. हेड कॉल केला आहे रवी. मारूळ 11, इट इज अ टेल. अभिनंदन MS, महत्त्वाचा टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग. आजचा सुट्टीचा दिवस आहे. एकता मिरगाव स्क्वॉड आहे संपूर्ण? नाही, आज सुट्टी खूप लोकांना नाही आहे, थोडे प्लेअर कमी आहेत आज. येस, ज्या प्रकारे एकता मिरगावचं आपण आयोजन पाहिलं, त्यानंतर पाटण तालुका क्रिकेटमध्ये विविध स्पर्धा होतात. आज अचानक क्रिकेट क्लब बनपुरी या टीमची स्पर्धा आहे, श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025. काय सांगशील आयोजनाबद्दल आणि कशी वाटली स्पर्धा? आयोजन एक दिवसाचं आयोजन केलं, खूप बरं झालं. त्याच्यामुळे आम्हाला या टुर्नामेंटमध्ये खेळायला भेटलं, कारण गेल्या संडेला 32मध्ये आपला नंबर नाही लागला. त्याच्यामुळे धन्यवाद की हे एक आयोजन केलं. एकूण 103 टीम आहेत सध्या यावर्षी पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये. तुम्हाला आता गोलंदाजी करायची टीम मारूल. रवी, काय सांगशील संपूर्ण टीमबद्दल? टीम आहे रेडी? फर्स्ट तर सांगेन की जे प्लेयर आहेत ते सगळे अंडर 19चेच समजा, कारण की सगळे यंग प्लेयर घेऊन मी खेळत आहे. जे बाकीचे जे माझे प्लेयर्स आहेत ते सध्या येऊ शकले नाही आहेत. येस, ज्या प्रकारे डोणीचा वाडा हा संघ सकाळी खेळला, त्यांचा देखील यंगस्टरचा संघ, तुमचा देखील यंगस्टरचा संघ आहे. परंतु पाटण तालुका क्रिकेटमध्ये खेळत असताना
तुमच्या टीमसाठी काय मेसेज असेल, कारण प्रत्येक संघ एक चांगला संघ आहे. टीमसाठी हेच सांगेल की सगळ्यांनी जे पण आहे एफर्ट्स चांगले द्या, रिझल्ट तो हार जीत होतच असते. येस, जिंकणं हारणं खेळाचा एक भाग आहे. टॉस जिंकला MS एकता मिरगाव, त्यांनी घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय आणि गोलंदाजी मारुल 11 करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. मिरगाव टीम बॅटिंग, मला वाटलं महेश बोलतो की बरं झालं स्पर्धा घेतली, नाही तर घरी बसून अशी पण किरकिर, वैतागलोय घरच्यांना आम्ही, म्हणजे असं वाटलं. वैताग येतो घरी, मैदान बरं वाटतं आणि घरी बसून आपला सांताक्लॉज झाला असता आज. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, ओ हो 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 हो, चांगला चेंडू आता आला. डॉट बॉल येईल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू येते. टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलं आहे 26. इट्स अ गुड बॉल, इट्स अ बॉल. हा चांगला चेंडू आहे हा. डॉट बॉल, ओ हो, फटका चांगला आहे. डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी निघून जातोय. रवी बोरगे मागील मॅचमध्ये लवकर बाद झाला, आता या मॅचमध्ये एक महत्त्वाचा इनिंग खेळण्यासाठी दाखल झाला आणि ही मॅच सेमीफायनलची आहे. जिंकेल तो फायनलचं तिकीट बुक करेल. तो जीतेगा वो फाइनल में जाएगा. यावेळी देखील बॅटच्या टॉप एजला पुन्हा डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव. या स्पर्धेला कदाचित सगळ्यात जास्त चेंडू लागतायत की काय, सगळ्यात जास्त चेंडू. बघ आधीचं क्रिकेट एक चेंडू गेला तरी अख्खं रान शोधून काढायचो, भेटला की आनंद व्हायचा. आता एक चेंडू गेला की बघत पण नाही कोण त्या चेंडूकडे. 90 रुपयाचा एक चेंडू आहे पण बघतही नाही कोणी. हे क्रिकेट बदललं गेलं. मॅचच्या दिशेने जाऊयात, पण अचानक क्रिकेट क्लब बनपुरी टीमचं कौतुक करेल खेळाडू त्यांनी उभे जिथे तिथे ठेवलेत. मागील चेंडू आणण्यासाठी उभे केले. डिप्सक्वेल एक रिझनला त्या झाडातले चेंडू आणण्यासाठी खेळाडू उभे केलेत. जिथे तेथे त्यांनी आपापले खेळाडू तैनात करून ठेवलेत. व्हॉलेंटियर्स यावेळी पायवरती टाकण्याचा प्रयत्न. हो 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 हो, बॅट इन वॉल आहे का, बॅट इन वॉल आहे का, कदाचित रवी निघालाय. मोठी विकेट आहे, बिग फिश, मोठी विकेट. रवी नाम का सिक्का नाही चला जे या आधीच्या मॅचमध्येही चालला नाही आणि जेव्हा रवी चालला नाही तेव्हा अमरनं संघ सांभाळलाय. टीम चालवली, अमर दाखल होतोय. टार्गेट या मॅचमध्ये तब्बल 26 धावेच आहे, 26. सर्व टीमने एक चांगली बॉलिंग या स्पर्धेमध्ये दाखवली आहे. DK स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये 26 धावा करायचे आहेत. चला मॅचच्या दिशेनं एक महत्वाची मॅच. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल अशी मॅच आहे. फायनल नाही आहे पण फायनल से कम भी नाही रहेगा. संघाची धावसंख्या 2. विकेट खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला डीप मध्ये. खेळाडू वेगाने येतो. इंद्रजित पाटील दादा आहे. दादा फिल्डिंग एफर्ट साठी ओळखला जातो. हा थ्रो पा वॉर्ड थ्रो चांगली पैकी केली आहे. 3 धावा. अमर दुसऱ्या बाजूला. ओमी आणि अमर. ओमीनं आतापर्यंत आपण पाहिलं तर संघ चांगल्या पद्धतीने सिंगल डबल्सनं चालू ठेवला. सर्वे 11 सर्वे विपक्ष चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड अशी मॅच तुम्ही पाहता. एक चांगला रंगलेला सामना, एक चांगला चित्त थरारक सामना. ओहो बॅट लवकर फिरले. अर्ली बॅट स्विंग, अर्ली बॅट स्विंग, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथे संपला. 12 चेंडू आता 23 हव्यात. राजू रोडेची ओव्हर कधी येते ती ओव्हर इम्पॉर्टंट असेल आणि कदाचित राजू रोडे सर यांच्याकडे दिले गोलंदाजी. येस, ही स्पेल महत्वाची आहे. ही मॅच किती इम्पॉर्टंट असेल बघ ना. एका बाजूला
DK स्पोर्ट्स या संघाकडून एक समाधानकारक धावसंख्या झाली. पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा फक्त आपण पाहिलं तर 5 होत्या. त्यानंतर रन आले शेवटच्या ओव्हरमध्ये. पण ही मॅच कुठेतरी कव्हर करून आपलं जे नाव आहे चॅम्पियन ते तसंच ठेवायचं. तो दूसरा बाजूला सर्वे 11 सर्वे टीम एक बड़े मैच के साथ जीत के फाइनल में जाना चाहती है. दोघांना विजय हवा आहे. महत्वाची मॅच. लफखाण्याचा प्रयत्न बॅटवरती सर आला नाहीये, धाव घेतली जात नाहीये. कदाचित इथे चुकतंय का? मागील मॅच मध्ये देखील दुसरी धाव घेतली नव्हती, आताही डॉट बॉल येतोय, धाव घेतली गेली नाहीये. लफ केला जातोय. का नाही पळाला, का थांबला? होय बाजू में त्याच्या दम आहे, ताकद आहे, खांद्यात मजबूती अजून, आणि त्यानं दाखवलं. यादीची धाव का नाही घेतली? भाई मैं रुकेगा तुम्हें ठोकेगा, मैं नहीं साला झुकेगा, आणि हेच त्यानं सांगितलंय. कुमार अमर, वॉट अ मॅच यार. चांगला परफॉर्मन्स, चांगली इनिंग, चांगली बॅटिंग दाखवावी लागते या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. फुल टॉस, लॉफ करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये काढलाय. ऋषी पाटीलच्या हातामध्ये चेंडू असताना दुसरी धाव घेणं म्हणजे संकट वाढवणं. एकाच धावेती समाधान मानले. संघाची धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचले. 16 धावा अजूनही हव्या. शो बोला 16. चेंडू 3 झाले, 3 बाकी आहेत या ओव्हरमध्ये. मॅच बनेगा वरना बिघडेगा. बायचा चेंडू, लॉफ करण्याचा प्रयत्न, मुकादम आहे. चेंडू पर्यंत जात आहेत, गॅदर केलाय. ओहो, एक सिंगल धाव. मिड ऑनला, मिड ऑन पे फील्डर है, एक जा रहा है तो फील्डर क्यों है? 9 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. मागील मॅच मध्ये देखील 2 चेंडू 2 आले होते. या मॅच मध्ये देखील एकाच ओव्हर मध्ये त्यानं 2 लगावलेत. सोडून दिला चेंडू, शफल झाला. इथे अंपायर लेट देतील डिसिजन. आपका तुटपे स्लो है क्या, असं अंपायरला विचारूसं वाटलं. वाईट +1 या 2 धावा. 7 चेंडू 7. लफ केला जातोय. अमर बोरगे हे नाव आजही सर्वे 11 सर्वेसाठी तेवढ्याच ताकदीचं राहिलंय. अमर बोरगेनं मॅच बनवली. अमर बोरगेनं मॅच विजेता करून टाकली. फिनिश मॅच, खतम, समाप्त. ओके, बेस्ट फिनिशर सर्वे 11 सर्वे टीमचा अमर बोरगे. संपली ही मॅच. 1 धाव हवी अजूनही. वॉट अ मॅच यार. फायनल मध्ये जाण्यासाठी 1 धाव हवी आहे. कोण बोला अमर बोरगे खत्म हुआ? अमर कदम. अमर कदम आज भी वैसा ही है. टाइगर अब भी जिंदा है मेरे दोस्त. काय गोलंदाजी, ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली आहे, आणि अमरला जो खेळण्यासाठी जी गोलंदाजी हवी आहे ती राहिली. इट्स अ वाईट बॉल. फायनल मध्ये दाखल झाली आहे टीम येल्लो कलर आर्मी संघ, अर्थातच सर्वे 11 सर्वे टीम फायनल मध्ये दाखल. वॉट अ मॅच. मैन ऑफ द मैच अमर कदम या मैच का हीरो. बड़े मैच का सरपंच अमर. यस, ही सर्वे 11 सर्वे टीम पाहता. संत बाळूबाबा सर्वे 11 या नावानं नेहमी खेळताना पाहिलं. येलो कलर आर्मी 2 हात वर करून सांगते, येस आम्ही फायनलचा तिकीट बुक केलंय. बऱ्याच संघाला आम्ही पराभूत केलंय. चॅम्पियन DK स्पोर्ट्स टीम पराभूत झाला. प्रवास त्यांचा थांबला. वेल फाइट. एक जीतेगा एक को शीख मिलेगी. वाह.